हेलो बच्चों, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8चा सायन्सचा जो लेसन आहे ताऱ्यांची जीवन यात्रा या लेसनमधील जो पुढचा पॉइंट आहे, जो टॉपिक आहे तो इथे बघणार आहोत। तो आहे ताऱ्यांची अंतिम अवस्था। ठीक आहे, या अगोदर आपण हा जो लेसन आहे 2 पार्टमध्ये बघितलेला आहे। ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊन त्याची लिंक इथे बघू शकता। दोन्हीची लिंक मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जरूर बघा, म्हणजे तुम्हाला लेसन हा पहिल्यापासून व्यवस्थित समजेल। आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे ताऱ्यांची अंतिम अवस्था। आता बघा, ताऱ्यांची अंतिम अवस्था, एंड स्टेजेस ऑफ स्टार्स। ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक तितके जलद गतीने त्यांची उत्क्रांती होत असते, म्हणजे त्याचे वस्तुमान जेवढे अधिक असेल तेवढी त्यांची उत्क्रांती होते। ताऱ्याच्या उत्क्रांतीत टप्प्याटप्प्याने येणाऱ्या अवस्था म्हणजे ताऱ्याच्या उत्क्रांतीचा मार्ग हा देखील ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतो। ही उत्क्रांती कशी थांबते तर बघा, आपण पाहिले की ताऱ्यामधून होणारी ऊर्जा निर्मिती बंद झाल्यास तापमान कमी होत गेल्याने वायूचा दाब कमी होतो व तारा आकुंचित होत त्याची घनता वाढते आणि वायूची घनता खूप अधिक झाल्यावर त्यात काही असे दाब निर्माण होतात जे तापमानावर अवलंबून असत नाहीत। अशा परिस्थितीत ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे थांबल्यावरही व त्याचे तापमान कमी होत गेल्यावरही हे दाब स्थिर राहतात आणि यामुळे ताऱ्यांचे स्थैर्य कायम राहू शकते व ताऱ्यांची अंतिम अवस्था ठरते। बघा, आता ताऱ्यांच्या ज्या मूळ वस्तुमानाप्रमाणे त्यांच्या उत्क्रांतीचे 3 मार्ग आहेत। ताऱ्यांच्या मूळ वस्तुमानाप्रमाणे त्यांच्या उत्क्रांतीचे किती मार्ग आहेत तर 3 मार्ग आहेत आणि यानुसार आपण ताऱ्यांना 3 गटात विभागू शकतो। एका गटातील सर्व ताऱ्यांचा उत्क्रांतीचा मार्ग व त्यांची अंतिम स्थिती एक समान असते आणि त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत। त्यातील आता पहिला जो आहे तो आहे की सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था। आता मूळ वस्तुमान जे आहे त्यापेक्षा 8 पटीने काय आहे, 8 पटीने कमी अशी मूळ वस्तुमान असलेली ताऱ्यांची अवस्था। म्हणजे सूर्याचं वस्तुमान किती आहे, आता इथे बघा m स्टार दिलेला आहे आणि त्याच्याही पेक्षा 8 पटीहून अधिक, म्हणजे सूर्याची वस्तुमान हे 8 पटीने जास्त आहे आणि हे स्टार झाले। ठीक आहे, स्टार हे कमी झाले आणि सूर्य हे 8 पटीने मोठा झाला। आता याची अंतिम अवस्था, या ताऱ्याच्या उत्क्रांती दरम्यान त्यांचे मोठ्या प्रमाणात प्रसरण होते व त्यांचा आकार 100 ते 200 पटीने वाढतो। या अवस्थेत त्यांना तांबडा राक्षसी तारा असे म्हणतात। हे नाव त्याच्या मोठ्या आकारामुळे व त्याचे वस्तुमान व त्याचे तापमान कमी झाल्याने ते लालसर दिसते आणि त्यामुळे त्याला हे नाव देण्यात आलेले आहे। इतर प्रकारच्या ताऱ्यांच्या सापेक्ष तांबड्या राक्षसी ताऱ्यांचा आकार आकृती 19.2 मध्ये इथे दाखवलेला आहे। आता 19.2 मध्ये बघा, इकडे 19.2 आहे बघा, इथे बघा तांबडा राक्षसी तारा इथे दाखवलेला आहे। इथे सूर्य आहे आणि इथे श्वेतबटू, ठीक आहे, आणि इथे महाराक्षसी तारा आहे। ठीक आहे, तर बघा, तर 19.2 मध्ये दाखवले आहे आणि उत्क्रांतीच्या शेवटी या ताऱ्यांचा विस्फोट होतो आणि ताऱ्यांचे बाहेरील वायूचे आवरण दूर फेकले जाते आणि त्यामुळे आतील भाग आकुंचित होतो व आतील भागाचा आकार साधारणपणे पृथ्वीच्या आकारा इतका होतो। तारेचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा खूप अधिक असल्याने व आकार पृथ्वी इतका झाल्याने ताऱ्यांची घनता खूप वाढते आणि अशा स्थितीत त्यातील इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब तापमानावर अवलंबून असत नाही व तो ताऱ्यांच्या गुरुत्वीय बलास अनंत काळापर्यंत संतुलित करण्यास पुरेसा असतो। या अवस्थेत तारे श्वेत दिसतात व त्यांच्या लहान आकारामुळे ते श्वेतबटू म्हणजे व्हाईट ड्रॉप्स म्हणून ओळखले जातात। यानंतर त्यांचे तापमान कमी होत जाते परंतु आकार व वस्तुमान अनंत काळापर्यंत स्थिर राहतात, म्हणून ही बटू अवस्था या ताऱ्यांची अंतिम अवस्था असते। इथे बघा आकृतीमध्ये दाखवलेलं आहे श्वेतबटूच्या निर्मिती वेळेस बाहेर फेकले गेलेले वायूचे आवरण आणि मध्यभागी हा श्वेतबटू तारा आहे। ठीक आहे, बघा, जेव्हा सूर्य तांबडा राक्षसी ताऱ्याच्या अवस्थेत जाईल तेव्हा त्याचा व्यास इतका वाढेल की तो बुध व शुक्र ग्रहांना गिळंकृत
करेल, पृथ्वी त्याच्यात सामावून जाण्याची शक्यता आहे. सूर्याला या स्थितीस येण्यास अजून सुमारे 4 ते 5 अब्ज वर्ष लागतील. 4 ते 5 अब्ज वर्ष लागतील. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा फक्त एकच पॉईंट इथे बघणार होतो की ताऱ्यांची जी अंतिम अवस्था आहे त्यातील पहिला जो पॉईंट आहे सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथे सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान, इथे बघा सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान अवस्था असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था ही इथे बघणार आहोत. ठीक आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.